त्याच्या अगोदर आपल्या इथे उपस्थित अजित भुरे सर आहेत. अजित भुरे सरांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, कारण दशावतार नावाचा सिनेमा 12 सप्टेंबरला रिलीज होतोय. सर, आजची बातमी फुटलीच्या संपूर्ण टीमकडून दशावतारला खूप साऱ्या शुभेच्छा. सर, आम्हाला माहिती आहे 12 सप्टेंबरला ब्लॉकबस्टर येतो आहे, त्यात आम्ही येतो जाऊ. काय आहे की विशाल सर आणि ही सगळी टीम आहे, हे एक तर मला पण दडपण होतं डॉक्टर मोहन आगाशे सर आणि रोहिणी ताईंबरोबर काम करायला, कारण मी पहिल्यांदा त्यांच्याबरोबर काम करतो. आणि तुम्ही ट्रेलर पाहिला, मजेशीर आहे, खूप उत्तम आहे, म्हणजे छान आहे, तुमचं मनोरंजन करणार आहे. पण त्यात एक गोष्ट पण डिरेक्टर लेखकाने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तो गोष्ट ती तारेवरची कसरत आहे अख्खा सिनेमा. मग त्यात तो मूड राहणं ही खूप महत्त्वाचं होतं. आणि रोहिणीताई आणि डॉक्टर मोहन आगाशे सर आम्ही फर्स्ट फ्लोअरवर शूट करत होतो आम्ही त्या सेटच्या. तर एकदा ते वर आले की खाली जायची गरज नाही, कारण मग ते अपडाऊन करायला नको. तर आमच्यासाठी छोटासा एक टेंट बांधला होता सरांनी. त्यात एक ॲनाकोंडा नावाचा एक मोठा पंखा असतो, तिथं थंड होतं सगळं. तर मग मी गमतीने ते म्हणायचो की हे माझं पेंट हाऊस आहे आणि समोर सी व्ह्यू आहे. आणि थोडी बेसिकली मी एक माझी फॅन मुवमेंट जगत होतो, कारण आयुष्यात कधी विचार केला नव्हता की डॉक्टर मोहन आगाशे सरांबरोबर काम करायची संधी मिळेल. एका शॉर्ट फिल्ममध्ये करायला मिळाली होती, पण सिनेमात आणि अशा पद्धतीचं काम मिळेल, म्हणजे त्यांच्या बरोबरीनं फ्रेममध्ये उभं राहणं आणि परफॉर्मन्स देणं. म्हणजे मला नेहमीच आवडतं की मी महेश मांजरेकर सरांचं नाव प्रत्येक वेळेला घेतो, कारण ते माझ्याकडे फक्त विनोद म्हणून बघत नाही, ते माझ्याकडे कम्प्लीट ॲक्टर म्हणून बघतात, जो हा पोरगा सगळं काही करू शकतो. तशी संधी मला देतात. मला वाटतं त्या पठडीचे जयनी सर आणि विशाल सर आहेत, कारण त्यांनी त्या विनोदा बरोबरीने त्या सिद्धार्थ जाधवला एक बाप म्हणून प्रेझेंट केला, एक स्टँड आउट एक कलाकार म्हणून प्रेझेंट केला. ते मला, आणि ती जबाबदारी ती माझ्यावर, कारण अभिनयाचा महामेरू किंवा एव्हरेस्ट म्हणूया आपण, आणि आपण कुठेतरी आता छोटेसे दगड बिगड असे आहोत आणि आपण त्यांच्यावर उभे राहतोय. तर मला वाटलं की त्यांना जास्त इम्प्रेस करण्यापेक्षा काम प्रामाणिक करूया. आणि त्यांच्याशी मैत्री खूप छान झाली. म्हणजे ते म्हटले ज्येष्ठ असते ते रोहिणीताई आणि डॉक्टर मोहन आगाशे सर, हे उलट मला आणि प्रीतमला, कारण प्रीतम आणि माझं काम त्यांच्यावर जास्त आहे, आम्हाला त्यांनी कधी असं जाणवून दिलं नाही की भाई आम्ही इतकी वर्ष काम करतो, आमचा हा अनुभव आहे, किंवा मी एखादी रिॲक्शन दिली तर ही रिॲक्शन तशी चुकीची आहे, तू असा रिॲक्ट व्हायला पाहिजे, हे कधीच त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. उलट आम्हा दोघांनाही त्यांनी सपोर्टच केला की छान होते. आणि मुळात ती माझी एक गंमत किंवा एक थोडा रिॲक्ट की तुम्ही या माझं पेंट हाऊस आहे, प्लीज बसा, हॅव हे वगैरे, हॅव हे करून, कारण ते जरा मजेशीर राहावं. कारण ॲक्शन झाल्यानंतर हा सचिन आणि ते भास्कर हे एका वेगळ्या टोनमध्ये जायचे, आणि तो टोन मला वाटतं त्या टोनसाठी कलाकार आणि प्रेक्षक म्हणून मी खूप एक्सायटेड आहे की तो लवकरात लवकर यावा. आणि जी मला संधी मिळाली त्याच्यासोबत काम करायची, ते कसं वाटतं ते तुम्ही मला सांगावं. धन्यवाद. नक्कीच आम्हाला सगळ्यांना देखील तुम्हाला एकत्र स्क्रीनवर पाहायला खूप आवडणार आहे. आम्ही वाट पाहतोय की 19 सप्टेंबरला हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन आम्ही नक्की बघणार. आणि तुमच्यासोबतच आणखी बरेच कलाकार